जीवन जगताना आपल्या आजूबाजूला इतकी सुंदर लोक असतात, इतकी सुंदर ठिकाणं असतात फिरण्यासाठी. आपण मात्र तेच आयुष्याच्या रडगाण्यामध्ये बिझी असतो. मग हे सगळं जगणार कधी? तर असंच आयुष्य जगण्याचा किडा शिरलेल्या माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. कल्पना अशी की मला असं वाटलं की अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी फिरायला जावं. ही कल्पना भन्नाट अशासाठी की कुठे फिरायला जायचं म्हटलं की आपण आपल्या घरातले मित्रमैत्रिणी, आपले कलिग्स म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या ओळखीच्या लोकांसोबत फिरायला जातो. माझ्या डोक्यात असं आलं की अनोळखी लोक ज्यांना आपण अगदीच ओळखत नाही, ज्यांचं प्रोफेशन काय आपल्याला माहीत नाही, ज्यांचे स्वभाव आपल्याला माहिती नाही आहेत, त्यांच्यासोबत फिरायला गेलं तर तो अनुभव कसा असेल. तर ही भन्नाट कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मी वीणा वर्ल्डची वुमन स्पेशल केरला टूर बुक केली. तर अनोळखी लोकांसोबत 8 दिवस फिरण्याचा तसेच वीणा वर्ल्ड सोबतचा माझा अनुभव कसा होता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जाताना आणि येतानाच्या आपल्या फ्लाईटच्या तिकीट होत्या. वीणा वर्ल्डची कृपा. फ्लाईटमध्ये बसतानाही माझ्या डोक्यात मात्र हाच विचार होता की मला जी रूम पार्टनर भेटणार आहे ती माझ्या एसची असेल का. एनिवेज, लँड झाल्यानंतर वीणा वर्ल्डवाल्यांनी आपल्याला छानशी AC बस अरेंज केलेली होती. बसमध्ये बसल्यानंतर टूर मॅनेजरने आम्हाला त्या दिवशीचा प्लॅन सांगितला. त्या दिवशी फिरण्याचा तसा काही प्लॅन नव्हता. आम्ही हॉटेलला पोहोचलो. हॉटेल स्टेज जे आहेत वीणा वर्ल्डचे ते छान आहेत, मला आवडले. रूमचीही अपेक्षा होती तशी रूम छानच होती. रूममध्ये एंटर गेल्या गेल्या मी बाहेरचा व्ह्यू बघितला जो खूप सुंदर होता. आणि त्यानंतर आम्ही लंच करायला गेलो. लंचमध्ये बुफेमध्ये त्यांचे प्रकार होते बरेचसे ग्रेव्हीचे, ज्याची नावं मला काही व्यवस्थित वाचता येत नव्हती, पण जेवण छान होतं. मग प्रवासाने थकलेले भागलेले आम्ही जेवणावर मस्तपैकी ताव मारला आणि नंतर जाऊन झोपी गेलो. त्या दिवशीचा काही प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही असंच बाहेर पडलो आणि हॉटेलच्या जवळच एक कृष्ण टेम्पल होतं, तिकडे जाऊन आलो. तिकडची मंदिरं मला फार आवडली कारण तिकडे फुलांची आणि दिव्याची इतकी सुंदर आरास असते. छान वाटलं त्या दिवशी. त्या मंदिरात व्हिजिट करून येऊन आम्ही हॉटेलमध्ये जाऊन परत एकदा जेवलो. हे रात्रीचं जेवण होतं. तर रात्रीचा बुफे पण छान होता, टेस्टी होता. आणि रात्रीचं जेवण करून झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपल्या ट्रिपचा सेकंड डे आहे आणि आजची आपली आयटिनरी असणार आहे कन्याकुमारी. तर आजच्या दिवसात आपण 4 पॉईंट व्हिजिट करणार आहे. एक स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम, त्रिवेणी संगम म्हणजे जिथे 3 समुद्रांचा मिलाप होतो, आणि कन्याकुमारी माता टेम्पल. सगळ्यात आधी आपण जाऊन नाश्ता करूया. आता तुम्ही म्हणाल ही मुलगी तिथे फिरायला गेली आहे की खायला? पण काय करणार, इतके छान छान पदार्थ आणि तेही आपल्या किचनमध्ये कष्ट न करता मिळणार असतील तर अजून काय करणार. हाय अगेन. आपण मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि मी इथले यांचे जे पदार्थ असतात नाश्त्याचे ते ट्राय केले आणि छान होते. मला नेहमी असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथलं फूड खाल्लं पाहिजे, कारण आपलं फूड तर आपण नेहमीच खात असतो. नाश्ता झाला तर आता आपण बाहेर निघूया. आणि मग आजपासून आपला प्रवास चालू झाला. परत एकदा आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये आमचं एक इंट्रो सेशन झाला, ज्यामध्ये प्रत्येकाने आपली ओळख करून दिली आणि आपल्या आवडीनिवडी सांगितल्या. आणि मग छानसा निसर्ग बघत बघत आमची जर्नी सुरू झाली. तिकडे पाऊस अगदीच नव्हता आणि छान वातावरणही होतं. तर असा प्रवास चालू झाला आणि तिथे पोचायला आम्हाला 1-2.5 तास लागला. तिथे उतरल्यानंतर टूर मॅनेजरने आम्हाला परत एकदा ब्रीफ केलं. तो हातात फ्लॅग घेऊन पुढे पुढे चालणार होता आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे. तिकडे पोचल्यानंतर आम्हाला भली मोठीशी लाईन बघायला मिळाली. कदाचित संडे होता त्याच्यामुळे तिकडे बरीचशी गर्दी होती आणि थोड्या वेळासाठी आम्हाला असं वाटलं की आम्हालाही तिकडे लाईनमध्ये थांबावं लागणार आहे की काय. पण वीणा वर्ल्डसारख्या ग्रुप टूरमधून टूर घेतल्याचा फायदा एक की त्यांच्या बऱ्याचशा ओळखी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागत नाही. कन्याकुमारीला माझ्या पाठीमागे बघताय किती सुंदर समुद्र दिसतं आणि हॉटेलपासून आपल्याला साधारण 2.5 तासाचा वेळ लागला आहे. इथून आपण फेरीने जाणार आहे स्वामी विवेकानंद मेमोरियल बघायला. फेरीमध्ये बसल्यानंतर हार्डली 7 ते 8 मिनटात आपण लोकेशनवर पोचतो. आणि मग फायनली आपण इथे पोचलो. इकडून त्यांचा एंट्री पॉईंट आहे आणि एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये तिथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाते की हा पॉईंट काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, स्वामी विवेकानंद मेमोरियल असं नाव का आहे, अँड ऑल. तर इथे छानसे बोर्ड पण आहे, तिथे उभं राहून तुम्ही ते वाचू शकता. तर आता आपण पोचलो इकडे आणि इकडे तुम्ही
जर इंडिव्हिज्युअल आला तर इकडे खूप भली मोठी लाईन आहे, क्यू आहे. आता आपण वीणा वर्ल्ड ग्रुपबरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्पेशल तिकीट्स काढले तर आपल्याला खूप वेट नाही करायला लागणार आहे. आमचा नंबर आल्यानंतर आम्ही तिथे ऑफिसमध्ये गेलो, जिथे त्यांनी आम्हाला टी व्ही स्क्रीनवरती त्या स्पॉटची इन्फॉर्मेशन सांगितली. श्रीपाद मंडपम में शिला पर उभा एक पद चिन्ह है। इसकी कथा कुछ इस प्रकार है। देवी पार्वती ने अपने एक अवतार में शिव जी को पाने के लिए एक पैर पर खड़े होकर तपस्या की। उनकी कड़ी तपस्या से भोलेनाथ प्रसन्न हुए और उन्होंने विवाह के लिए सम्मति प्रदान की। किंतु कन्याकुमारी का अवतार तो बाणासुर के वध के लिए था। इथे या सरांनी आम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली. तिथे तुम्ही डोनेशनही करू शकता. डोनेशन केलं तर तुम्हाला रिसिप्ट मिळते त्याची. तर आय गेस 500 रुपयापासून डोनेशन्स आहेत. तुम्हाला फॉर्म भरून डोनेशन करता येतं तिकडे. आणि अशा प्रकारे आम्ही फायनली स्पॉटला एंटर केलं. तर आता आपण आहे श्रीपाद मंडपजवळ. ही तीच जागा आहे असं म्हणतात. इथे पार्वती मातेने शिवशंकरांसाठी तपश्चर्या केली होती, एका पायावर उभं राहून. तर तो मंडप आहे. इथे आतमध्ये पार्वती मातेचं फुटप्रिंट आहे आणि आतमध्ये फोटोज अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे आतमधून मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. इथे जाऊन आता मी दर्शन घेईन आणि त्याच्यानंतर आपण हे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे, जिथे आतमध्ये स्वामी विवेकानंदांची ब्रासमधली मूर्ती आहे आणि तसंच तिथे ध्यान मंडप पण आहे. तर आधी आपण इकडे दर्शन घेऊया आणि मग आपण स्वामी विवेकानंद जाऊ. अँड सम हाऊ आय मॅनेज टू कॅप्चर अ व्हिडिओ. असं म्हणतात हे पार्वती मातेचं पाऊल आहे. इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही स्वामी विवेकानंद मेमोरियलमध्ये गेलो. इथे स्वामी विवेकानंदांची ब्रासमधली मूर्ती आहे आणि त्यानंतर आम्ही गेलो ध्यान मंडप, म्हणजेच मेडिटेशन हॉल. इथे आतमध्ये स्पीकरवरती ओंकारनाद चालू असतो आणि तिथे बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता. तिथे 5 मिनिट मेडिटेशन केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे छान छान फोटो. अनफॉर्च्युनेटली मी काय बोलली आहे ते इकडे रेकॉर्ड नाही झाले, कारण हवा इतकी होती. त्या वाऱ्यात मी काय बोलते याचा काहीच आवाज नाही आला. मला फक्त इतकंच सांगायचं होतं. आपण स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल, श्रीपाद मंडपम आणि ध्यान मंडपम व्हिजिट केलं आहे. तर तिथून जवळच आय गेस एक 5 ते 10 मिनटावरती विश्वा हॉटेल होतं, जिकडे आम्हाला लंचसाठी नेण्यात आलं आणि तिथे आम्ही छान छान लंच केलं. वीणा वर्ल्डबद्दल मला हे एक सांगावंसं वाटतं की त्यांचे जे राहण्याची ठिकाणं आहेत, जे प्लेसेस ते चूज करतात किंवा फूड जे प्रोव्हाइड करतात ते खूप छान असतं, टेस्टी असतं. त्याच्यामुळे फिरायला गेलो आहे आणि खाण्याची उपासमार अशातला काही प्रकार होत नाही. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतात आणि टेस्ट ही जेवणाची छान असते. लंच केल्यानंतर आम्ही परत आलो गांधी मंडप व्हिजिट करायला. तर हे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि गांधी मंडप हे सगळे स्पॉट एकाच ठिकाणी आहेत. गाईस, तर आत्ता आपण पोचलो आहे गांधी मंडपमला. हा तो स्पॉट आहे जिथे गांधीजींचे अस्थि विसर्जन केलेलं होतं, म्हणून याला गांधी मंडपम असं नाव आहे. इथे गांधीजींची जीवनयात्रा लिहिली आहे आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर पण गांधीजींच्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण किंवा त्यांचे फोटोज आहेत बरेचसे. प्रत्येक पोलवर त्यांचे फोटोज आहेत. प्रत्येक फोटोवर तो काय क्षण आहे आणि त्याची तारीख मेन्शन केलेली आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांचा अस्थिकलश 12 वेगवेगळ्या कलशांमध्ये ठेवण्यात आला होता आणि त्यातला एक कलश हा कन्याकुमारीला आणला गेला. तो कलश ज्या ठिकाणी ठेवला आहे तिथे हे स्मारक बांधलं गेलं आहे. तिथून बाहेर आल्यानंतर आम्ही समुद्राकडे गेलो. कन्याकुमारी, भारताचं दक्षिणेकडलं शेवटचं टोक. इथे व्हिजिट करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. असंही मला पाण्याजवळची ठिकाणं खूप आवडतात, म्हणजे नदीकाठी, तलावाकाठी, समुद्राजवळ खूप शांत वाटतं. आणि परत एकदा इथे मी काय बोलते आहे ते वाऱ्यामुळे काही रेकॉर्ड झालेलं नाही आहे. इथे मला हे सांगायचं होतं की माझ्या पाठीमागे हा जो फ्लॅग दिसत आहे, जो झेंडा आहे, तिथे बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थि विसर्जन केल्या होत्या. त्रिवेणी संगम असा हा स्पॉट आहे. त्रिवेणी संगम म्हणजे जिथे 3 समुद्र एकत्र येतात, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर जिथे एकत्र मिळतो, तो स्पॉट म्हणजे त्रिवेणी संगम. इथे छानसे फोटोज क्लिक केल्यानंतर आम्हाला वीणा वर्ल्डवाल्यांनी त्यांच्यातर्फे कोकोनट वॉटर दिलं आणि त्यानंतर आम्ही कन्याकुमारी माता टेम्पलकडे गेलो. हे 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि 108 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे.
आतमध्ये कन्याकुमारी मातेची उभ्या अवस्थेतली मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या नाकातली नथ खऱ्या हिऱ्यांची नथ आहे आणि ती इतकी सुंदर चमकते. फार छान वाटलं तिकडे दर्शन करून. मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे असं लोकल मार्केट आहे जिकडे साड्या कपडे वगैरे आहेत आणि साड्या अगदी 350 रुपयापासून त्यांच्या त्या साऊथ इंडियन म्हणजे व्हाईट साड्या गोल्डन बॉर्डरवाल्या त्या टिपिकल साड्या इकडे बघायला मिळतील तुम्हाला. आणि साड्यांची कॉस्ट अगदीच कमी आहे आणि मटेरियलही चांगलं होतं. मी पाहिलं ते तिथून मी घेतलं काही नव्हतं कारण आम्हाला आमचा प्लॅन होता की कोचीनमध्ये शॉपिंग करायची. तर इथे हे असं लोकल मार्केट आहे. छान मार्केट आहे. इथे हवं तर तुम्ही शॉपिंग करू शकता आणि बाहेर आलं तर असंच हे शंख वगैरे अशी ही लोकल दुकानं आहेत. तर आजच्या दिवसाचं साईटसीइंग आपलं झालेलं आहे आणि आता आपण हॉटेलकडे परत चाललो आहे. तर असा होता आजचा आपला दिवस. आजची साईटसीइंग करून आपण हॉटेलला परत आलो आहे. भयंकर कंटाळलो आहे, पण आजचा दिवस खूप छान होता आणि खूप मजा पण केली. आता आलो हॉटेलला, जेवलो आहे, आता झोपून जाऊ आणि उद्या सकाळची सुरुवात होणार आहे स्वामी पद्मनाभ टेम्पलपासून. तर सकाळी 4 वाजता उठायचं आहे, त्यामुळे आत्तासाठी बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात ऑलरेडी झाली आहे आणि आजच्या दिवसाचं साईटसीइंग आपण सुरू करणार आहे स्वामी पद्मनाभ टेम्पलपासून. सकाळचे 5:15 झालेत आणि तिकडे दर्शनाचे स्लॉट असतात, त्याच्यामुळे आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. तर आता आपण इथून आधी टेम्पलमध्ये जाणार आहे, तिकडून परत आल्यानंतर ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग नेक्स्ट पॉईंट. चला तर मग मंदिरात जाऊया. तिरुवनंतपुरम इथे असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर हे आमच्या हॉटेलपासून अप्रॉक्सिमेटली 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. या मंदिराचं पुनर्निर्माण त्रावणकोरचे महाराज मार्तंडवर्मा यांनी केलं होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात शेष नागावर शयन अवस्थेत असलेली विष्णू भगवान यांची मूर्ती आहे. हे मंदिर जगातल्या सगळ्यात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या तळघरात 6 दरवाजे आहेत, ज्यातले 5 दरवाजे उघडले गेलेत आणि त्यात खूप सारं सोनं मिळालं. 2011 साली कदाचित तुम्ही या मंदिराबद्दल न्यूज ऐकल्या पण असतील. मंदिरात प्रवेश करण्यासाठी स्त्रियांना साडी आणि पुरुषांना लुंगी किंवा धोतर कंपल्सरी आहे. जीन्स पंजाबी ड्रेसमध्ये तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. तर आपण मंदिरात दर्शन करून आलो आहे. मंदिरात ॲक्च्युली खूप रांग होती एवढ्या सकाळी, पण विना वर्ल्डवाल्यांनी स्पेशल तिकीट्स काढल्यामुळे आपलं दर्शन छान झालं. मंदिरात आतमध्ये मोबाईल फोन्स अलाउ नाही आहेत, त्याच्यामुळे आतमधले फोटोज आणि व्हिडिओज काही घेता नाही आले. पण गोपुरमचे फोटोज आहेत आपल्याकडे जे मी शो केले. आणि तिथे हे जे मंदिर आहे ते असं म्हणतात की भारतातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे, कारण या मंदिराच्या तळघरात खूप सारं सोनं सापडलं होतं. 6 दरवाजे आहेत तळघरात, त्याच्यातले 5 दरवाजे ऑलरेडी उघडलेत आणि त्याच्यात खूप सारं सोनं भेटलं. 6वा दरवाजा अजूनही उघडलेला नाही आहे आणि हे अजूनही राजा वर्मांच्या ताब्यात आहे मंदिर. आणि इकडे जे विष्णूजींचं जे दर्शन होतं ते 3 दरवाज्यातून होतं. एकत्र मूर्ती बघायला नाही भेटत आपल्याला. ते दर्शनच तसंच आहे की 3 दरवाजे आहेत आणि जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात एंटर करता तेव्हा पहिल्या दरवाजातून जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला चरणाचं दर्शन होतं, दुसऱ्या दरवाजात नाभीचं दर्शन होतं आणि तिसऱ्या दरवाजात विष्णूजींचा चेहरा दिसतो. म्हणून त्या मंदिराचं नाव पद्मनाभ टेम्पल आहे. आणि तर असं 3 भागात दर्शन घ्यायचं असतं. तुम्ही दर्शनात गाभाऱ्यात आतमध्ये गेला की 3 दरवाज्यातून तुम्हाला व्यवस्थित दर्शन होतं. आतमध्ये गाभाऱ्यात अंधार आहे, त्याच्यामुळे टीप अशी की जेव्हा तुम्ही तिसऱ्या दरवाज्यात जाता तर तिथे विष्णूजींच्या चेहऱ्यावर एक टिळक आहे, तर तो टिळक बघितला तर तो चेहरा समजून येतो की हा चेहरा आहे. आणि तर अशा प्रकारे आपण दर्शन केलं आहे. आत्ता हॉटेलला परत आलो आहे आणि आता ब्रेकफास्ट करू आणि 9:30ला आपल्याला इथून चेकआउट करायचं आहे. आणि इथून पुढचा साईटसीइंग असणार आहे जटायू अर्थ सेंटर. आय होप तिथे फोटोज आणि व्हिडिओज अलाऊ असावेत. आणि त्यानंतर आपण आलो जटायू अर्थ सेंटरला. हे आमच्या हॉटेलपासून एक 2.25 ते 2.5 तासाच्या अंतरावर होतं. इथे पण बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळते. हाय एव्हरीवन. आता आपण पोचलो आहे जटायू अर्थ सेंटरला. इथे जटायूचं एक मोठं स्कल्पचर आहे आणि ते बघायला आपण केबल राईडने जाणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड.
आपण त्याच्या सेंटरमध्ये आता एंटर केलं आहे. इकडे हा सिटिंग एरिया आहे आणि आय गेस तेव्हा ते आपल्याला आतमध्ये पाठवतील, तर बघूया काय आहे. आणि फायनली आपण आहो केबल राईडमध्ये. आणि अशा प्रकारे माझी अजून एक हौस पूर्ण झाली. मला फार इच्छा होती कधीतरी केबल राईड ट्राय करायची आणि मी याच्या आधी कधी नव्हती बसली, तर मला तो पण चान्स मिळाला आणि हा एक फार छान सुंदर मजेदार अनुभव होता. फार मजा आली ॲक्च्युली. सुपर. आणि फायनली आपण जटायू अर्थ सेंटरजवळ आहोत. लेट मी टेल यू, हे जगातलं सगळ्यात मोठं पक्षीशिल्प आहे. याचा आकार म्हणजे 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 75 फूट उंच आहे. एक मूव्ही डिरेक्टर आहेत राजीव अंचल. सो ही इज द मॅन बिहाइंड दिस मास्टरपीस. हे शिल्प त्यांचं स्वप्न होतं आणि 10 वर्षाच्या मेहनतीनंतर हा मास्टरपीस तयार झाला आणि हे बघायला खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही केरळला आलात तर इथे नक्की 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 विजिट करा. सो मेन अट्रॅक्शन हे जटायूचं शिल्प आणि त्यासोबत सिनिक ब्युटी. अतिशय सुंदर स्पॉट आहे हा. त्याशिवाय इथे अजूनही महत्त्वाचे स्पॉट्स आहेत बघायला. जटायू शिल्पच्या पाठीमागच्या बाजूला एक श्रीराम मंदिर आहे, जिथे श्रीराम प्रभूंची खूप सुंदर सोनेरी मूर्ती आहे. तिथे फोटोज अलाऊ नाही आहेत, व्हिडिओज अलाऊ नाही आहेत, त्याच्यामुळे मी श्रीराम प्रभूंच्या मूर्तीचा काही फोटो किंवा व्हिडिओ नाही घेऊ शकले. पण हे पण मंदिर खूप छान आहे विजिट करायला. त्यानंतर मंदिरातून दर्शन करून तुम्ही पाठीमागच्या बाजूला आलात तर तिथे अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे बघायला. तो म्हणजे श्रीराम प्रभूंचं पदचिन्ह. असं म्हणतात जेव्हा श्रीराम प्रभूंनी जटायूला मोक्ष दिला तेव्हाचं त्यांचं पदचिन्ह इथे आहे. तर हे श्रीराम प्रभूंचं पाऊल आहे असं म्हटलं जातं. इथे खूप छान छान स्पॉट्स आहेत जिथून तुम्ही खूप छान छान पिक्चर क्लिक करू शकता. आम्ही पण खूप सारे फोटोज क्लिक करून परतीच्या मार्गावर चाललो. मग मध्ये एका ठिकाणी थांबून आम्ही मस्तपैकी लंच केला. जेवणावर छान ताव मारल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आता इथून पुढचा प्रवास जो होणार होता तो थोडा मोठा प्रवास होता. म्हणजे जटायू अर्थ सेंटरपासून आम्ही LPला चाललो होतो आणि हे जे अंतर आहे ते 110 किलोमीटरचं आहे. मी एक ऑब्झर्व केलं की केरळामध्ये रस्ते अरुंद आहेत आणि मग घाटातले रस्ते किंवा अरुंद रस्ते यामुळे डिस्टन्स कमी जरी असलं तरी तिकडे पोचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे ह्या 110-111 किलोमीटरसाठी आम्हाला 3.5 तास लागणार होते. पण कंपनी छान असली की रस्ता कधी संपतो ते कळत नाही. आणि आत्ता आमच्या बऱ्यापैकी ओळखी व्हायला लागल्या होत्या ग्रुपमध्ये. त्यामुळे आम्ही बसमध्ये छानपैकी गाण्याच्या भेंड्या खेळत, डान्स करत, मस्त एन्जॉय करत हॉटेलला कधी पोचलो ते कळालं नाही. आणि हा आहे आजचा आपला स्टे, हवेली बॅकवॉटर रिसॉर्ट. इथून सकाळी आपण केरळची फेमस बॅकवॉटर राईड करणार.